ब्लू पॅन्थर सांगतो तो इतिहास, आजच्या दिवशी जे घडले खास. ब्लू पॅन्थर प्रेजेंट्स. मानवी श्रम म्हणजे केवळ घाम नव्हे, तर सभ्यतेचा पाया आहे. जर तो पाया गुलामगिरीत बांधला गेला, तर तुमचे स्वातंत्र्य कोणत्या मूल्याचे. रणशिंग फुंकणाया युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धोरणी मुत्सद्देगिरीने श्रमिकांची वेदना कायद्यात परिवर्तित केली. 27 नोव्हेंबर 1942 सालाचे दिल्लीतील कामगार परिषदेत त्यांनी 12-14 तासांच्या जुलमाविरुद्ध आवाज उठवला. त्यामुळे 8 तासांचा दिवस विधिसंमत झाला. ESI द्वारे उपचार, PF द्वारे निवृत्तीचे संरक्षण, DA द्वारे वेतनाची सुसंगती त्यांनी निश्चित केली. स्त्री श्रमिकांना प्रसूती लाभ व खाणीतील महिलांना न्याय मिळवून दिला. आजचा कामगार, त्याच्या हातातील मोबाईलवरील PF खात्याची नोंद असो वा रुग्णालयातील ESI कार्ड असो, त्या प्रत्येक सवलतीच्या मुळाशी आंबेडकरांच्या दूरदृष्टीचा ठसा आहे. हाच वारसा आजच्या सामाजिक क्रांतीला श्रमप्रतिष्ठेचे अधिष्ठान देतो. राष्ट्रीय सागरी दिनाच्या गजरातही हा दिवस श्रमिकांच्या सन्मानाचा अभिलेख ठरतो. म्हणूनच प्रश्न उरतो, श्रमाला मिळालेला हा न्याय आपण केवळ उपभोगणार आहोत, की त्याच्या रक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकणार आहोत.